बाई हे केसांचं कोणी केलंय असं? त्यांची पण अवस्था खूप बेकार झालेली, कारण मला खूप अशी थंडी ना सहन नाही होत. गुड मॉर्निंग, मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण छान आहोत असं म्हणणार नाही, पण आहे ते रुटीन आमचं कंटिन्यू आम्ही चालू करतोय. सो हा वरचा रूम आहे, जो की त्या दिवशी थोडासा असा वरच्यावर क्लीन केला होता. तर आता बरीचशी धूळ पण आहे आणि आमच्या बॅगा म्हणजे आमचं जे काही साहित्य असेल ना ते आम्ही आलो की इथंच ठेवतो. तर मग म्हटलं की चला थोडंसं नाही काही व्यवस्थित करून घेते, कारण मग मी सकाळी ना केसांना हेअर मास्क लावला होता आणि आता थोडासा वेळ आहे म्हटलं, तर तेवढ्या वेळामध्ये म्हटलं की थोडं नाही काय आवरावरी करून घेते, कारण बहीण खाती जेवण बनवायला लागलेली आहे. आणि मग म्हटलं चला तोपर्यंत मग बाकीचे जे काही बाहेरची कामं असतात ना ती मी आटोपून घेते. आणि त्यात ही दोघं चिल्ली पिल्ली आहेत ना, जी की आम्हाला काही म्हणजे काहीच करायला देत नाही. तर ह्यांना इतकी लोक घ्यायला ना तरी पण ही दोघं बिलकुलही आवरत नाहीत. म्हणजे इकडचे घेतात, तिकडचे समोरचे काका वगैरे आहेत त्यांनी सगळे घ्यायला येतात, पण इतक्या लोकांना पण हे बिलकुलही ऐकत नाही. बघायला काय चालू आहे. विहान नको, स्वाक लागतोय बाळा, ऐकत जा ना थोडस. नको नको नको. तर मग ही दोघं इतकी मस्ती ह्या दोघांची चालू असते ना, ढकला ढकली करतात, भरपूर त्यांचा दंगा असतो, तो चालू असतो. चल ये, तू नको आता, बघितलं का, तू नको मी नको करतात. तर तू इकडे बाळा माझ्याकडे. तर ह्या अगोदर ना मी जेव्हा म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाच्या अगोदर तू इकडे माझ्याकडे निर्विना पडशील. सो माहित नाही मला ही दोघं किती काय करायला देणार आहे, तरी जेवढं होईल करायला स्टार्ट करते. पटकन ना आवडून घेते. हा तुझाच व्हिडिओ करायला लागले मी. हो तुझाच करते व्हिडिओ. हाय कर सगळ्यांना. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग बोल. हा, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. निर्विघ्ना तू पण गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. नको, ठीक आहे. काय खाताय तुम्ही दोघं जण? विहान तू काय खातो? काय खातो? हा, भाजी कोणती आहे? भाजी कोणती आहे? इथं थोडंसं प्लास्टिक वगैरे बांधलेलं होतं, कारण पावसाळ्यामधून थोडंसं पाणी यायचं, मग त्यामुळेच बांधलेलं होतं. आता पावसाळा तर संपलेला आहे, आता उन्हाळा चालू झाला आणि ते वाऱ्यानं ना सगळं सुटून पण गेलं होतं. मग चला म्हटलं थोडंसं हे आहे ते काढून वगैरे घेते. इथं थोडंसं कपडे वगैरे घालण्यासाठी मग दांडी वगैरे बांधलेली होतीच, तर मग म्हटलं चला हे थोडंसं नाही काही काढून घेतात, ह्याची काही एवढी गरज नाही आहे इथं. आणि ते सगळं उन्हानं खराब पण होत होतं, त्यामुळेच मग हे सगळं अगोदर काढून वगैरे घेतलं. आई आणि पप्पा दोघेच घरी असल्यामुळे वरच्या रूमचा एवढा काही यूज होत नसायचा, त्यामुळे मग त्यांचं एवढं वरती येणं जाणं नसायचं. काय असेल ते खालतीच होतं. सगळ्यात तर अगोदर माझ्या लग्नाच्या वेळी ना वरतीच किचन वगैरे होतं, त्यानंतर मग बहिणीच्या लग्नाच्या वेळी मग किचन वगैरे सगळं परत नवीन खालती करावं लागलं, कारण आईला वगैरे पायांचा त्रास होत होता. जिना उतरणे चढणे हे थोडंसं होत नव्हतं, त्यामुळेच मग परत सगळं किचन जे आहे ते खालती केलं. आणि त्यानंतर मग एवढं काही वरती एवढं काही येत नाही. जेव्हा कधी म्हणजे
म्हणजे खूप लोक होतात, म्हणजे आम्ही सगळेच तिघेजण येतो तेव्हा मग वरच्या ज्या आहेत त्या रूमचा वगैरे यूज होतं, किंवा मग आमचं जे काही साहित्य वगैरे असतं ते आम्ही येऊन ठेवतो, किंवा मग कधी कधी मुलं खाली झोपायला बघत नाहीत, सगळे जर आले असतील तर मग तेव्हा त्यांना घेऊन मग आम्ही वरती येऊन झोपतो, कारण खालती सगळे येत जात राहतात, मग त्यांचं काही झोपण्याकडे लक्षच नसतं, सगळं बाहेरच गल्लीमध्येच फिरायला लागतं त्यांना. मग जेव्हा खूप सारी अशी मस्ती करतात ना तेव्हा मग आम्ही त्यांना थोडंसं वरती घेऊन येऊन झोपतो. आता विहानला वगैरे खालती भाजी भाकरी दिली होती, जेवढा वेळ ते शांत बसतील म्हणून, मग त्यांची परत भाजी भाकरी खाल्ली आणि मग विहान वरती आला होता. त्याचं कसं आहे ना, मम्मा सोडून त्याला दुसरं कुठं करमतच नाही असं होते. बराचसा वेळ तो खेळतो आणि त्यानंतर मग थोड्या वेळानं त्याला मम्मा मम्मा लागते. मग आता थोडीशी मी त्याला सवय पण करायला लागली की थोडा वेळ तो आईकडे वगैरे राहिला तर बरं होतं माझ्यासाठी पण, काही कामानिमित्त मग बाहेर जरी जायचं म्हटलं ना तरी ते इझी होतं. नाही तर फक्त तो माझ्या पाठी करत असेल ना तर मलाही खूप कंटाळा येतो आणि मलाही काही करायचं आहे ते काहीच सुचत नाही. आता मी वरती चढलेलं बघितलं आणि त्यालाही चढायचं होतं, मग म्हटलं बाबा तू नको वरती चढू, मीच उतरते खाली, कारण मुलं पटकन आपण जे काय करू ना त्याचं पटकन अनुकरण करून त्यांना सेम करायचं असतं. आता हीच गोष्ट ना विहान मग अशी झाडू घेऊन वरच्या साळ्या वगैरे काढत होता. आता तसं आधीमध्ये ना हे सगळं आम्ही आलो की झाडून घेतो, पण आता थोडंसं ना म्हणजे कुठं कामामध्ये आमचं काही लक्षच नव्हतं गेला 1-1.5 महिन्यामध्ये. आणि वरचा कसं दरवाजा वगैरे थोडासा ओपन ठेवला की बरीचशी धूळ येते. आता रोज जरी झाडलं ना तरी परत इतकाच संध्याकाळपर्यंत कचरा होतो, कारण दरवाजा ओपन केला की आता थोडंसं कसं घर थोडेसे आमच्या आउटसाईडला आहेत आणि त्यानंतर मग ऊस वगैरे जायला जातो आणि मग त्याची जी म्हणजे काळं मसव असते ना ती उडून वगैरे येते, तर डायरेक्ट मग कधी दरवाजा बंद करायचा वरचा राहिला की डायरेक्ट मग ती घरामध्ये आतमध्येच येते. त्यामुळे भरपूर अशी धूळ वगैरे होते, कारण गाकडे वारं वगैरे पण भरपूर सुटलेलं असतं. घरातील थोडीशी साफसफाई असो किंवा आणखी घरातील छोटासा जरी बदल असेल ना तरी मन खूप छान प्रसन्न होते. सध्या आमचं कोणाचंच काही काम करण्यामध्ये बिलकुलही लक्ष लागत नव्हतं, नुसता बसणे किंवा झोपणे हेच चालू होतं, किंवा मुलांच्या पाठीमागून इकडून तिकडून फिरणे, म्हणजे ती सतत गलीमध्ये फिरतात तर त्यांच्याकडेच मग हे चालू होतं. तर सध्या म्हटलं की थोडंसं कामामध्ये आपण थोडंसं बिझी होऊया, जेणेकरून बाकीचेही थोडेसे विचार कमी होतील. नाहीतर नुसता बसून राहिलं की मग डोक्यामध्ये सतत तेच विचार येतात, तर त्या विचारांपासून थोडंसं लांब जाऊया आणि आपलं जे काही रुटीन असते त्या हळूहळू आपण त्या रुटीनला येऊया म्हटलं. आणि मग थोडंसं कामामध्ये बिझी राहिलं की बाकीच्याही गोष्टींकडे थोडंसं म्हणजे जे विचार असतात ते कमी होतात. नाहीतर कसं मुलं पण खूप लहान आहेत आणि मीच सतत त्याच विचारामध्ये राहिलो की मग त्याचा कुठं ना कुठं तरी स्वतःच्या मुलांवर पण थोडासा इफेक्ट पडतो, तेही मग सतत आपल्याच अनुकरण करतात. त्यामुळे म्हटलं की चला आपण थोडंसं आपलं रेग्युलर जे रुटीन आहे त्यामध्ये करू म्हणून छान फरशी वगैरे पुसून घेतली. आणि मग इथं तसं आम्ही वरती सध्या तरी कोणी झोपत नव्हतो, पण चला म्हटलं थोडंसं दुपारच्या वेळेला ना आता मुलांना वरतीच घेऊन आलेलं बरं, कारण ते बिलकुलही झोपायला बघत नाही आहेत. खालती थोडंसं जरी आवाज झाला की पटकन उठून बसतात आणि वरती थोडंसं झोपवलं की मग ते बराच वेळ झोपतील. म्हणून मग इथं मी थोडंसं म्हटलं की चला ह्या खाट आहे तर ह्या खाटवर थोडंसं अंथरून वगैरे पांघरून ठेवते, स्वतःलाही थोडासा कधी कंटाळा आला तर थोडंसं वरती बसून थोडंसं काहीतरी वाचन वगैरे करता येतं आहे म्हटलं, कारण सध्या कुठं ना कुठं तरी मन गुंतवणे खूप गरजेचं आहे आम्हाला सगळ्यांनाच, आणि त्याबरोबर आईला पण सांभाळायचं आहे. सगळंच म्हणजे अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यामुळे थोडंसं अवघड जायला लागले. सध्याची परिस्थितीच थोडी वेगळी आहे की काही सांगू पण शकत नाही मी काय आणि कसं करणार आहोत आम्हाला माहीत नाही, पण जसं होईल तसं मी सगळं करतो आहे. तर इथं छान सगळं मी आवरून वगैरे घेतलं आणि विहानला आईनं आंघोळ घातली होती तर त्याला थोडंसं पुसून वगैरे घेतलं. आजूबाजू आंघोळ वगैरे करायला 12 वाजून गेले होते, नाहीतर मुलांची आम्ही तशी 11पर्यंत आंघोळ वगैरे करून देतो. आणि तुमच्या घरी छोटी मुलं असतील ना तर त्यांची अशीच मस्ती होती की त्यांना स्वतःच्या हातानेच पावडर लोशन वगैरे सगळं लावून घ्यायचं असतं. आणि विहानला पण थंडीमुळे खूप म्हणजे खूप हातपायांना फुटलेले आहेत. त्यानंतर मग विहानच्या आंघोळ झाल्यानंतर मग मी ही छान फ्रेश वगैरे झाली. आज हेअर वॉश वगैरे केला होता. बरेच दिवस झाले ना असं स्किन केअर वगैरे काहीच केलेलं नाही, त्यामुळे चेहऱ्यावर खूप सारे असे पिंपल्स वगैरे आलेले आहेत आणि हातांची पण अवस्था खूप बेकार झालेली, कारण मला खूप अशी थंडी ना सहन नाही होत. आणि माझ्यासारखीच विहानची पण स्किन आहे, त्याच्या पण पायाला इतकं सगळं रप झालंय ना की पूर्ण असं लाल फोड्या झाल्यात आणि त्यानंतर त्याच्यावर असं खरबडी झालंय. तर त्याला पण भरपूर असं लोशन वगैरे लावायला लागले, पण कसं आहे ना आता भरपूर वर्ष झाले असं गावाकडे एकदम एवढं थंडीत राहून सवयच नाही झाले, त्यामुळे ते आम्हाला दोघांनाही खूप अवघड जायला लागले. बघू आता थोडंसं आजपासून म्हटलं की थोडंसं स्किन केअर वगैरे आपलं जे आहे ते चालू करू म्हणून थोडंसं आता स्किन केअर वगैरे केलेलं आहे. आता बघू चला खालती जाऊया, आता काय बघू काय मुलं करायला लागलेत, मला काही आयडिया नाही आहे. बाई केसांचं कोणी केलंय असं विहू बघू. सो विहानची क्यूट अशी हेअरस्टाईल दीदीनं केलेली आहे बघ, किती छान वाटायला लागले.
विहानचे ना केस बरेचसे वाढलेले आहेत आणि घरी येणार जो प्रत्येकजण त्याला ना मुलगीच समजत आहे आणि तो दिसतो पण थोडासा मुलगीसारखाच म्हणत आहेत. तर मग त्याचे थोडेसे आता केस पण कट करावे लागणार आहेत. मी छान असं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर कपडे वगैरे वॉश करून घेतले. आणि जेव्हाही भरपूर कपडे असतात ना तेव्हा मग थोडंसं टेरेसवर घालतो आणि कमी कपडे असले की मग थोडंसं खालती गॅलरीमध्येच घालतो. आणि आज धुवायला कपडे लेट पण झाला होता, मग पटकन सुकायला पाहिजेत मग टेरेसवरच घातलं. आणि तुम्ही पण असं रिलेट करत असाल ना की दोघी बहिणी असेल तर एकटी किचनमध्ये काम करत असेल तर एकटी बाहेरचं. सो आम्ही असंच करतो. मग आज पूजा किचनमध्ये काम करत होती म्हणून चला म्हटलं मी थोडीशी बाहेरची कामं आवरून घेते. आणि अशी मिळून कामं केली ना की पटकन होतात पण आणि एकट्यावर कोणताही लोड पण येत नाही कामाचा. तर मग त्यामुळेच तिनं आतली सगळी कामं करून घेतली आणि मग मी बाहेरची करत होते. सो कपडे वगैरे छान सगळे वॉश करून वगैरे झाले होते. तर म्हटलं चला आता दुपारनंतरचा जो वेळ असतो तो थोडासा आम्ही मुलांना वगैरे देतो, त्यांना झोपवतो वगैरे. तर सध्याचं हे असंच काहीच रूटीन वगैरे चालू आहे. जर तुम्हाला माझे गावाकडचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.